चला या पटकन आणि बघा या पोराने काय पराक्रम केला. ते म्हणतात ना, नजर हटी और दुर्घटना घटी. तसंच काहीसं आज माझ्यासोबत झालं. मी किचनमध्ये फक्त पाणी प्यायला गेली होती, तेवढ्यात महाशयांनी इकडे एवढा पराक्रम वाढवून ठेवला. आता याला जर अभ्यासच करायचा तर याने मला सांगावं, मी याला पेन देईल, पेन्सिल देईल, पण त्याला माझंच काजळ दिसलं. बघा ना तुम्ही, आता इथे मी काजळ मागते तर तो बघा मला कसं करत होता, काजळही देत नव्हता. अशी आमची टॉम अँड जेरीची फाईट बराच वेळ चालली, पण मम्मा शेवटी मम्माच. मी त्याच्याकडनं ते कसं तरी काजळ घेतलं. मला वाटलं थोडंफार तरी शिल्लक असेल, त्याने ते पूर्ण खराब केलं. त्यानंतर आज यूट्यूबवर माझे 200 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्याच्याच आनंदात मला यांनी पेस्ट्री आणली, मी ती एन्जॉय केली आणि किचनमध्ये आले. आज मला तुरीच्या दाण्यांचा भात करायचा होता, त्यासाठी मी कांदे चिरले, टोमॅटो चिरून घेतले. हा भात खूप छान लागतो. त्यानंतर ग्रीन वाटण करायला घेतलं, त्यात हिरवी मिरची, लसूण, पालक, थोडी कोथिंबीर, अद्रक टाकून ते छान बारीक करून घेतलं. इथे ना मी भात करायला घेतलं, कुकर ठेवला गॅसवर. त्यानंतर त्यात तेल टाकलं, तेजपान, दालचिनी हे सर्व टाकलं. त्यानंतर कांदे टाकले, टोमॅटो टाकले, ते छान परतून घेतले. त्यानंतर त्यात तुरीचे दाणे टाकले, काजू विसरली होती ते टाकले, हळद टाकली. इथे मी फक्त गरम मसाल्याचा वापर केला आहे, सो तो टाकला आणि ते आपलं केलेलं हिरवं वाटण टाकलं. त्यानंतर तांदूळ टाकून ते छान मिक्स करून घेतलं, म्हणजे जेणेकरून ते एकजीव होईल. आणि त्याच्यात कडकडीत गरम पाणी आणि मीठ टाकून 2 शिट्ट्या करून घेतल्या. हा भात खूप छान होतो, तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. ते हैदराबादी बिर्याणी करत नाही का, तशीच कशी चव लागते याची. सो आजसाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.